नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार खमंग खुसखुशीत बनणाऱ्या थालीपीठाची रेसिपी. भाजणी कशी बनवायची, थालीपीठ कसं बनवायचं हे आपण सविस्तर बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. थालीपीठ भाजणी बनवण्यासाठी इथे घेतले आपण 1 वाटी बाजरी, 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी उडीद सोल. हे सर्व निवडून घ्यायचे आपल्याला. 4 वाटी गहू आणि 2 वाटी तांदूळ. इथे मी सर्व डाळी आणि तांदूळ ह्या वाटीने मोजून घेतले आहेत. इथे मी राशनच्या तांदळांचा वापर केला आहे. हे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. आता आपण एक एक करून हे भाजून घ्यायचे. सुरुवातीला आपण उडीद डाळ भाजून घेऊयात. ही धान्य भाजण्यासाठी आपण जाड भांड्याचा वापर करायचा आणि एकदा ते भांडं तापल्यानंतर गॅसच्या फ्लेमला मध्यम करायचे, म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातील. तर उडीद डाळीचा कलर साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर चेंज झालेला दिसतोय आपल्याला. खमंग भाजल्या गेलेली आहे साधारण 3-1 मिनिटांनी. तर ती काढून घेतली. आता मूग डाळ टाकूया आपण. मूग डाळ पण 2 मिनिटात भाजलेली आहे. त्यानंतर टाकूया बाजरी. बाजरीला भाजायला साधारण 2 मिनिटं लागलेली आहेत. ही सर्व धान्य आपल्याला मध्यम गॅसवरच भाजायची आहेत, म्हणजे ह्याची चव छान येईल चकलीच्या भाजणीची. आता इथे मी तांदूळ घेतलेत. हे तांदूळ तुम्ही पाण्यातून काढून वाळून पण घेऊ शकता किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून पण घेऊ शकता. तर साधारण 2 ते 2.5 मिनिटांनी बघा तांदूळ तुटायला लागले, म्हणजे भाजल्या गेले व्यवस्थित आपले तांदूळ. ते काढून घेतले. आता आपण टाकूया गहू. गव्हालाही छान खमंग भाजून घ्यायचे. सर्व धान्य मी एका मोठ्या ताटात काढले. इथे मी अर्धी वाटी जिरं घेतले, 1 वाटी धने, अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी जवस. तर एक एक करून भाजून घ्यायचे. साबुदाण्याला थोडा जास्त वेळ लागतो ह्या बाकींच्या गोष्टींपेक्षा. तर 1 ते 1.5 मिनिटामध्ये साबुदाणा भाजला गेला आहे. आता आपण टाकूयात धने, जिरं आणि जवस. ह्या तीनही गोष्टी भाजताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची, कारण हे लगेच भाजल्या जातं. तर अशा पद्धतीने सर्व वस्तू आपण किंवा सर्व धान्य आपण व्यवस्थित भाजून घेतलेत. त्यांना मिक्स करूया आणि गार झाल्यानंतर गिरणीतून दळून आणायचं. ही भाजणी खूप खमंग होईल. तर अशी खमंग भाजणी तयार आहे. ती आपण बारीक दळून आणलेली आहेत अशा पद्धतीने. आता ह्याच्यापासून बनवूयात आपण थालीपीठ. इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 मिरची आणि थोडंसं जिरं कुटून टाकलं आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ. इथे तुम्हाला मीठ आणि लाल मिरचीचं प्रमाण किती पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता. एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, तो टाकला आहे मी ह्याच्यामध्ये. कोथिंबीर आणि इथे मी शेवग्याच्या झाडाची पानं टाकली आहेत. ही पानं तब्येतीला अतिशय पौष्टिक असतात. तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. अर्धा चमचा ओवा टाकला आहे ह्याच्यामध्ये. सर्व व्यवस्थित मिक्स करायचे. थोडंसं तेल टाकलं मी, 1 छोटा चमचा, आणि हे पीठ मळून घेतले. आता ह्याचे थालीपीठ बनवणार आहोत आपण. 1 वाटीमध्ये साधारण 2 ते 3 थालीपीठं बनतील. तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचे त्यानुसार तुम्ही पीठ घ्या. तर इथे मी बटर पेपर घेतला आहे. तुम्ही कॉटनच्या कपड्यावर पण
हे थालीपीठ बनवू शकता। तर आता हाताला पाणी लावून थोडंसं म्हणजे तुम्हाला जेवढं थालीपीठ बनवायचं त्यानुसार तुम्ही ह्या पिठाचा गोळा घ्या आणि थालीपीठ थापून घ्यायचे व्यवस्थित। पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे हाताला चिपकणार नाही, अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। बटर पेपरवर पण छान थालीपीठ बनवता येईल। अशा पद्धतीने थालीपीठाची भाजणी जर तुम्ही आधीच बनवलेली असेल तर कधीही तुम्ही थालीपीठ बनवून खाऊ शकता। हे थालीपीठ एकदम खमंग बनेल, खुसखुशीत बनेल। याला ह्या पद्धतीने अशी होल बनवायचे आणि एका पॅनवर 1 चमचा तेल घालूया आपण। तव्यावरही बनवू शकता तुम्ही हे थालीपीठ। आणि याच्यामध्ये हे थालीपीठ टाकूया। अशा पद्धतीने तुम्ही जर ही भाजणी बनवून ठेवली तर ह्याच्यापासून तुम्ही खूप सारे पदार्थ बनवू शकता। वाटल्यास तुम्ही हाताने असा आकार देऊ शकता पॅनमध्ये टाकल्यानंतर सुद्धा। आता ठेवूया आपण ह्याच्यावर झाकण। मध्यम गॅसवरच याला बनवायचे। अर्ध्या मिनिटानंतर आपली एक बाजू भाजली जाईल थालीपीठाची। तर आता याला आपण पलटूया। एकदम खमंग आणि खुसखुशीत बनेल ह्या पद्धतीने बनवलं तर। बघा व्यवस्थित भाजल्या गेलंय। ह्याला मध्यम गॅसवरच बनवायचं आहे म्हणजे व्यवस्थित बनेल। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपलं थालीपीठ खरपूस भाजल्या गेलेलं आहे। खूपच चवदार बनतं हे आणि हेल्दी तर खूपच आहे। ह्याला तुम्ही दह्यासोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता। आता ह्या गरमागरम थालीपीठावर मी थोडंसं लोणी घातलं आहे। तर अशा पद्धतीने हे हेल्दी थालीपीठ बनवा आणि खा। आणि आपण केलेली ही थालीपीठाची भाजणी 1.5 ते 2 महिने आरामात राहू शकते एखाद्या डब्यात भरून ठेवली तर। तर ह्या पद्धतीने हेल्दी थालीपीठ बनवा, खा। आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।